श्री स्वामी समर्थ. मी प्रीती विसपुते. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळेजण? मस्तच असाल. मी पण छान आहे. आज होता 15 ऑगस्टचा दिवस. तुम्हाला 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थोडा लेट येत आहे माझा व्लॉग. त्या दिवशीचीच तयारी करत होती 15 ऑगस्ट असल्यामुळे. मी देवपूजा वगैरे सगळं छान करून घेतलं. छान फुलं वगैरे वाहून घेतली. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली. माझा स्वयंपाक थोडा लवकरच झाला होता त्या दिवशी. फटाफट मेन्यू ठरवला. 15 ऑगस्ट असल्यामुळे थोडं गोडधोड केलं मी. करटुल्याची भाजी केली. आज पहिलीच पावसाळी भाजी मी केली करटुल्याची. तर करटुल्याची भाजी, पनीरची भाजी आणि श्रीखंड आणलं होतं आणि पुऱ्या केल्या. असा मी गोडधोडचा थोडा स्वयंपाक केला 15 ऑगस्ट निमित्त. त्याचीच तयारी करून घेत होती. करटुले चिरून घेतली. आता पनीरच्या ग्रेव्हीची तयारी करते आहे. त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलं. त्याच्यात 2-3 कांदे चिरून टाकले उकडायला. 2 टोमॅटो, थोडे काजू, लवंग, मिरे असं थोडं त्यांना शिजवून घेतलं. मस्त छान होते ती ग्रेव्ही तशी केली तर, घरच्या घरी मस्त. आणि त्यानंतर मग इकडे करटुल्याची भाजी टाकून घेत होती. सिंपलच करणार होते आज करटुल्याची भाजी. लसूण लसूण टाकून केली फक्त. जिरं, मोहरी, लसूण, तिखट अशी फोडणी दिली आणि करटुले टाकले. हे करटुले ना काही-काही थोडे कडक निघाले, मग मी त्याच्या बिया काढून टाकल्या. लगेच शिजले ते. फार काही वेळ नाही लागला. पाणी नाही टाकलं. वाफेवरच शिजून गेले ते लवकरच. एकीकडे माझी पनीरची ग्रेव्हीची तयारी होतच होती. मग मी मिक्सरमध्ये ती ग्रेव्ही बारीक करून घेतली आणि एकीकडे मी पनीर फ्राय करायला ठेवते. फ्राय करून घेतल्यानंतर पनीरची टेस्ट छान लागते. बाहेरच्यासारखा थोडा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये स्मोकी. म्हणूनच मी अख्खंच टाकलं ते तेलामध्ये. कारण की तुकडे टाकले ना, ते खूप चिटकून जातात मग कढईला. मग मी तसंच टाकलं मी तेलामध्ये आणि आता ही जी उकळलेली जी ग्रेव्ही आहे, टोमॅटो वगैरे ते सगळी पेस्ट करून घेते मी त्याची. आता थोडं पाणी टाकावं लागलं मला करटुल्याच्या भाजीला. थोडंसं पाणी टाकलं मी किंचित. त्यानंतर ग्रेव्ही बारीक करून घेतली छान. त्यात मी नंतर सुक्या मिरच्या पण ॲड केल्या होत्या. मी दाखवायचं राहिलं तुम्हाला. सुक्या मिरच्या काय-काय टाकलं मी मसाल्यामध्ये 2 कांदे, टोमॅटो, लसूण, आलं, काजू आणि सुक्या मिरच्या असं पेस्ट करून अ, तेलामध्ये तिखट टाकून त्यात हे ग्रेव्ही परतवली. तिखट टाकल्यामुळे ना जी ग्रेव्ही होते ना, त्याला तरी छान येते. त्यामुळे थोडं फ्लेवर पण छान बसतो त्याला. तर या पद्धतीने मी करते पनीरची भाजी. कधी-कधी ना मी जो इन्स्टंट मसाला असतो ना सुहानाचा, पनीरचा, त्याची पण करते. पण सारखी तीच-तीच खाऊन पण कंटाळा आला होता. मग मी ही ग्रेव्ही केली आणि त्यात मी थोडं लाल तिखट, हळद, अ, सब्जी मसाला टाकला होता मी आणि पनीर मसाला टाकला होता. असं करून मी त्याला फ्राय केलं आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही शिजवून घेतली. पाणी टाकून ग्रेव्ही शिजवून घेतली. तेल सुटोस्तोवर आपल्याला ही ग्रेव्ही परतवायची, नाहीतर पनीर वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी या पद्धतीने मग ती टेस्ट लागते आपल्याला. तेल सुटोस्तोवर परतवायचा आहे हा. त्यानंतर मग मी त्यात कसुरी मेथी पण टाकली होती. पनीर टाकलं, कसुरी मेथी टाकली. आता स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी कोळसा थोडा जाळून घेतला आणि मग त्याला वाटीमध्ये टाकून स्मोक फ्लेवर दिला. खूप सुंदर झाली होती ही भाजी. आणि त्यानंतर मग पुऱ्या तळायला घेतल्या. पुऱ्या करून घेतल्या
आणि एकीकडे नैवेद्य दाखवला आणि नैवेद्यामध्ये मी करटोल्याची भाजीच दाखवली नाही. विसरूनच गेली होती. पण नंतर परत मी पुऱ्या केल्या. पुऱ्यासोबत मी करटोल्याची भाजी परत दाखवली नैवेद्य. असं काहीतरी गडबड होऊन जाते. म्हणून शांततेने करायला पाहिजे. एकीकडे भूक पण लागली होती मला सकाळचा. योगा क्लास करून आल्यानंतर माझी स्वयंपाकाची तयारी चालूच होती. म्हणून थोडं मला भूक लागल्यामुळे ते सुचलंच नाही मला. तर माझी पूजा छान झाली होती आणि स्वामींनी माझी पूजा स्वीकारली होती. याचीच ती पावती. दिव्यात जे फूल तयार झालं आहे ते तुम्हाला दाखवत होती मी. छान फूल तयार झालं होतं. असं म्हणतात की फूल तयार झालं की आपली जी सेवा आहे. कशी झाली ग भाजी? छान. छान म्हणजे कशी? छान म्हणजे शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. तर संध्याकाळ झाली होती. आम्ही कथकला जाऊन आलो होतो दोघी जणी. तर आल्यानंतर उद्याची तयारी करायची होती मला. श्रावण सोमवार पण होता आणि नागपंचमी पण होती. दोघांना विचारत होते की तुमच्या डब्याला साबुदाणा नेणार आहेत का, की भाजीपोळी नेणार आहे. मग दोघांनी साबुदाणा सांगितला. त्यानंतर मी साबुदाणा भिजत टाकून दिला. मग एकीकडे माझी उद्याची तयारी चालू होती. आई आल्या होत्या खाली, कारण की नागपंचमी झाल्यानंतर रोट येतात. त्याचीच तयारी करण्यासाठी काय काय लागणार आहे ते सगळं सांगण्यासाठी खाली आल्या होत्या. तर थोड्या गप्पा-टप्पा झाल्या आणि मग मी साबुदाणा कानबाईच्या रोटाची यादी केली. किराणा, भाजीपाला आणि दादाने सांगितलं या मुलांना कळायला पाहिजे म्हणून तू सगळं काय काय करायचं, कसं करायचं तुम्ही. हां तर इकडे हो. लागणारे सामान: गहू 4 किलो, हरभरा डाळ 1 किलो, शेंगदाणा तेल 1 लिटर, भाजीपाला कांदे 1 किलो, काकडी अर्धा किलो, मक्याचे कणीस 3 नरा, वड्याचे पान 5 नरा, नग असतील ते. केळीची पाने मोठे 2. फटाफट वाचा. गहू 4 किलो, हरभरा डाळ 1 किलो, शेंगदाणा तेल 1 लिटर, भाजीपाला कांदे 1 किलो, काकडी अर्धा किलो, मक्याचे कणीस 3 नग, विड्याचे पान 5 नग, केळीचे पाने मोठे 2, नारळ 1 नग, लिंबू 5 नग. माय पूजेसाठी काय करायचं? वाच ना, तिथे आजीने काहीतरी लिहिलंय बघ. स्वयंपाक काय काय करायचं असतो ते सगळं लिहिलंय बघ आजीने. पुरणपोळी, कटाची आमटी, दाल भोपळ्याची भाजी, गावठी हरभऱ्याची उसळ, दही, भात, पांढरा आणि साधी पोळी. यस. गणपती सुरू होतात. उद्याची तयारी करून ठेवते. भेंडी चिरून ठेवते पुढच्या मी. आठवड्यात. छान. उद्या नागपंचमी असल्यामुळे भेंडी. कागद आणला का तू काय नाही ना, आणायचंच राहिला माझा तो. पूजेचं दुकान. मुलांना उद्या आपल्याकडे नागपंचमी पण आहे आणि श्रावण सोमवार पण आहे. तर काय काय करायचं? इथं भेंडी चिरून ठेवते आज. उद्या उपास करणार. चवळीची शेंगा आणल्या, कारले आणले, पांढरे कारले मिळाले. पांढरे कसे? गावठी पोपटी रंगाचे असतात ते आणले. नागपंचमी नंतर जो रविवार येतो त्या रविवारी आमचे कानबाईचे रोट असतात. तर त्याचीच तयारी करण्यासाठी आई खाली आल्या आहेत मला सांगायला की काय काय लागणार आहे. किराणा भरायचा आहे, भाजीपाला काय काय सगळं सांगायला आलंय. काय करायचं? मी त्यांच्याशी ओळख करून देते. नमस्कार. मी आता माझ्या सुनबाईकडे प्रीतीकडे आले. आता येत्या रविवारी कानबाईचे रोट आहेत ना, तर ती तयारी कशी करायची काय ते तिला सर्व सांगण्यासाठी आले मी. स्वयंपाक काय करायचा, कसं काय करायचं, गहू किती मोजायचे, काय काय करायचं, आता पुढच्या पिढीलाही समजलं पाहिजे. तर उद्या नागपंचमी असल्यामुळे मी भेंडीची तयारी करून ठेवते. भेंडी चिरून ठेवते. गव्हाचं खीर करायची तर गहू बारीक करून ठेवते. मी मगाशीच बाहेरून आली तर आई आल्या होत्या. तर मी ना गव्हाची खीर, कानोले आणि चवळीच्या शेंगाची भाजी. चवळीच्या हिरव्या शेंगा त्या तर आधीच कापून ठेवते. तर चला मैत्रिणींनो, मी आता व्हिडिओचा एंडिंग करते. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर
जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि माझ्या ब्लॉगसाठी व्हिडिओसाठी सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद असाच कायम ठेवा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगसाठी. तोपर्यंत बाय, सी यू.